श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची कविता या चॅनलमध्ये. तर आज मस्त असे मुरमुऱ्याचे लाडू बनवलेले आहे. तर बघू शकता, मुरमुऱ्याचे लाडू आमच्या विदर्भाचे स्पेशल आहे. आता संक्रांत जवळ आली आहे आणि संक्रांत म्हटलं तर मुरमुऱ्याचे लाडू हे झालेच पाहिजे. तिळाचे लाडू पण करतो आम्ही, पण त्याचसोबत आमचे मुरमुऱ्याचे लाडू हे फेवरेट असतात. त्याच्यामुळे तर चला म्हटलं तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करावी. संक्रांतीच्या अगोदरच आमचे 3 ते 4 वेळा हे लाडू म्हणजे तयार करून झालेले असतात आणि खाऊन झालेले पण असतात. कारण की एवढे सुंदर होतात हे लाडू आणि खायला पण खूप छान लागतात. त्याच्यामुळे तर हे बघू शकता, हे गावाकडून आम्ही गावरानी हे मुरमुरे आणलेले होते. गावाला गेले होते हे तर खूप छान असे मस्त कुरकुरीत आणि छान कडक असे मुरमुरे भेटलेले होते. बघू शकता, छान कडक आहेत. तर म्हटलं चला याचे लाडू बनवूया आणि तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करूया. तर त्यासाठी मी एका कढईमध्ये सर्वप्रथम शेंगदाणे भाजून घेणार आहे. कारण की याच्यामध्ये मुरमुऱ्याच्या लाडूमध्ये शेंगदाणे खूप छान लागतात. त्याचसोबत तुम्हाला तीळ जर टाकायचे असतील तर तीळ पण तुम्ही टाकू शकता. तर मी तीळ काही टाकलेलं नाही, तर शेंगदाणेच टाकलेले आहे. तर शेंगदाणे छान भाजून घेणार आहे मी अगोदर थोडेसे. तर आता बघू शकता, आपले शेंगदाणे छान भाजून झालेले आहे आणि साईडला काढून घेतलेले आहे. तर याचे टरफलं आपल्याला काढून घ्यायचे आहे. तर मी एखादं आपलं जाड वाटी वगैरे घ्यायची आहे आणि त्याने छान हे टरफलं काढून घ्यायचे आणि जास्त बारीक करायचं आणि कूट नाही करायचं आपल्याला. अंदाजे 2 तुकडे झालेले शेंगदाण्याचे तेवढेच पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर एका कढईमध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. अंदाजे अर्धी वाटी त्याच्यापेक्षा पण कमी घालायचं आहे. आणि त्याच्यामध्ये मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे. अंदाजे 3 पाहिलं मुरमुरे होते, तर त्याच्यासाठी मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे. एक वाटी जास्तच घालून द्यायचा, म्हणजे गोड छान लागतात. फिक्के चांगले वाटत नाही. त्याच्यामुळे गूळ मी थोडंसं अर्धा किलोला जास्तच घेतलेला आहे. ह्या मोठ्या बट्ट्या होत्या, त्याच्यामुळे हे वाटत आहे. तर बघू शकता, इथे एकदम कमी गॅसवरच आपल्याला हा गूळ सगळा विरघळून घ्यायचा आहे. अंदाजे 5 ते 10 मिनिटात सगळा गूळ विरघळून जातो आणि याला छान आपल्याला शिजू द्यायचा आहे. पूर्ण ज्या गुळाच्या बट्ट्या आहे छान विरघळू द्यायची आहे. तर बघू शकता, अशा पद्धतीने आपल्याला चम्मचने मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे गूळ छान विरघळून जातो आणि एकदम कमी गॅसवरच ठेवायचं आहे, लो टू फ्लेमवर. तर बघू शकता, गूळ सगळा विरघळला आहे आणि छान आपला पाक तयार झालेला आहे. तर बघू शकता, असा 1 ते 2 तारी आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. तर मी तुम्हाला दाखवते, असा तार तुटलेला पाहिजे. बघू शकता असा, म्हणजे आणि लाडू छान कडक होत असतात. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये इलायची पावडर घालून घ्यायची आहे. 3 ते 4 विलायच्या घेतलेल्या होत्या आणि छान बारीक करून घेतल्या. त्याच्यानंतर आपल्याला शेंगदाणे छान साफ करून घेतलेले आहे आणि ते पूर्ण शेंगदाणे याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हा आपला पाक तयार झालेला आहे. आता हे आपल्याला सगळं मिश्रण जे आपण मुरमुरे छान साफ करून ठेवलेले होते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. अंदाजे 5-1 मिनिटंही मिक्स करायचं आहे. तर बघू शकता, आता याच्यानंतर ही मुरमुरे घेतलेले होते आपले आणि त्याच्यामध्ये हा आपला पाक तयार झालेला आहे. आता हे सगळं टाकून द्यायचं आहे मिश्रण. तर बघू शकता, अशा पद्धतीने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं. तर बघू शकता, हे अशा पद्धतीने आणि म्हणजे पटकन मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त वेळपर्यंत याला ठेवायचं नाही, कारण की गूळ असतो, गूळ एकदम कडक येत असतो जास्त वेळपर्यंत ठेवलं तर. त्याच्यामुळे जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जर दोघीजणी असतील लाडू बांधायला तर खूप परफेक्ट होईल, कारण की जास्त वेळपर्यंत ठेवलं तर हे कडक येतं आणि मग लाडू तयार करायला आपल्याला थोडासा उशीर लागतो. तर पाण्याचा थोडासा हात घेऊन घ्यायचा आहे आणि असे पटापट असे लाडू आपल्याला करून घ्यायचे आहे. तर लवकर होतात. जर आपण दोघीजणी असतो तर पटकन होतात. तर बघू शकता, मी एकटीनेच केलेले आहे हे लाडू. खूप सुंदर होत असतात हे लाडू. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर बघू शकता, असे झटकेपट आपले लाडू तयार झालेले खूप सुंदर होत असतात खायला. तर मी 5-6 बनवले आणि त्याच्यानंतर सगळे लाडू तयार करून घेणार आहे. तर बघू शकता, इथे मस्त आपल्याला असे लाडू तयार झालेले आहे आणि खूप सुंदर आणि कडक पण होत असतात लाडू. खायला पण एकदम छान लागतात. मस्त शेंगदाणे पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तीळ घालू शकता याच्यात. तर चला मग, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत बेल आयकॉनला पण प्रेस करायला विसरू नका, म्हणजे आपले नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा.
चला मग भेटूया आपल्या पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची कविता. बाय बाय.